माझा दगड फिरलाच नाही. का असं झालं असेल? सगळे थकले होते पण मी थकली नव्हती. मला पुन्हा वरती जाऊन माझ्या आईचं दर्शन घ्यायचं होतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सुरेखाची किरकिर. आजची किरकिर मजेशीर असणार आहे, कारण की माझी 6 महिन्यापासूनची इच्छा आज पूर्ण होणार होती. 6 महिन्यापासून इच्छा का थांबली होती तर पैसा. आपल्याकडे अडचण फक्त पैसाच असते आणि ती आज पूर्ण होणार होती. पण स्वारगेटमध्ये गेल्यानंतर मला असं वाटलं माझी ती इच्छा आज पूर्ण नाही होणार, कारण की 10 वाजल्यापासून आम्ही चक्क रात्री 1 वाजेपर्यंत बसची वाट पाहत होतो आणि बस नव्हत्या. त्यामुळे म्हटलं आता पुन्हा घरी जावं लागणार. पण अखेर मला 1:30 वाजता बस भेटली आणि माझा आनंद वेगळाच होता. मी बसमध्ये बसल्यानंतर अक्षरशः हात जोडले तर सगळेजण माझ्याकडे बघत होते. पण त्यांना काय सांगू की माझ्या मनात काय इच्छा होती. तिथून आम्ही निघालो धाराशिवच्या दिशेने. कोल्हापूर, सांगली, मिरज ह्या साईडचा आम्हाला भरपूर माहिती आहे, पण ह्या साईडला आम्ही कधी आलोच नव्हतो. तुळजापूर आम्हाला फिरायचं होतं, तर कोणाला तरी माहिती पाहिजे म्हणून आम्ही आमच्या मैत्रिणीकडे गेलो. तिथून तयारी करून आम्ही लगेच तुळजापूरच्या दर्शनासाठी निघालो. आम्ही सगळेच मिळून दर्शनासाठी निघालो होतो आणि माझा आनंद तिथे गेल्यानंतर वेगळाच होता. मी सगळीकडे वेड्यासारखी फोटो काढ, व्हिडिओ काढ हेच करत होती आणि आमचा हलकट मला सारखाच ओरडत होता. पण त्याला काय सांगू, माझ्या मनात काहीतरी वेगळाच उत्साह निर्माण झालेला होता. तिथे गेल्यानंतर देवीचं दर्शन घेण्याआधी आम्ही ह्या गाईच्या मुखातून पडणारं जल होतं तिथे हातपाय तोंड वगैरे धुतले. मला इथलं काहीच माहिती नाही. मला समोरून जसं जसं सांगत होते तसं तसं मी करत होती. हे पाणी आम्ही पिलं सुद्धा. आणि इथलं म्हणजे आश्चर्यकारक एक गोष्ट माझ्याबरोबर अशी घडली की इथे एक जो दगड आहे त्या दगडावरती हात ठेवून जर आपण इच्छा बोलली ना तर इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड म्हणे उजवीकडे फिरतो आणि जर इच्छा पूर्ण होणार नसेल ना तर तो दगड डावीकडे फिरतो. तर मी ते केल्यानंतर माझा दगड फिरलाच नाही. का असं झालं असेल? मला खरंच खूप आश्चर्य, ते माझ्या मनाला खूप लागलं का असं झालं असेल. आणि इतक्या भर पावसात सुद्धा देवीच्या दर्शनाला खूप रांग होती, खूप. तिथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही सरळ निघालो होतो येडामाईला आणि आमचा प्रवास रिक्षानेच चालू होता. आमच्या मांडीवर कुक्कुलं बाळसुद्धा होतं, तुम्ही बघितलंच असेल. येडेश्वरीच्या येडामाईला पोचल्यानंतर सुद्धा तिथलं सुद्धा काहीच माहिती नव्हतं. यांनी मला सांगितलं की इथे येडा मारावा लागतो. म्हटलं ठीक आहे, आता येडासुद्धा मारून घेऊया. पहिल्यांदाच आलो होतो आम्ही. तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. मला हे फार मस्त वाटलं. आम्ही मस्त मजा करत त्याला फेरा मारत होतो आणि तो डोंगर संपत नव्हता आणि अगदी कापूस पिंजून ठेवलाय ना असं ते खूप भारी वाटत होतं. माझ्या हलकटने सुद्धा इथली खूप मजा घेतली. आम्ही मजा करत ते फेरा मारत होतो. इथे बोललेली इच्छा पण मने पूर्ण होते. मी कोणती इच्छा घेऊन मनात गेली नव्हती. मला फक्त माझ्या तुळजा भवानीचं दर्शन घ्यायचं होतं आणि तिथून मग माझ्या येडामाईचं दर्शन घ्यायचं होतं. आणि नंतर ह्या शेवटी सगळे थकले होते पण मी थकली नव्हती. मला पुन्हा वरती जाऊन माझ्या आईचं दर्शन घ्यायचं होतं. मग इथून वरती येडामाईचं दर्शन घेण्यासाठी ही भली मोठी रांग लागलेली होती. अक्षरशः 2 तास आम्ही त्या रांगेमध्ये थांबलो होतो. पण मजा वाटली, कारण की तिथे मस्त गाणी वगैरे चालू होते, भजन वगैरे चालू होतं आणि आमच्यासोबत एक फॅमिली होती, ती मस्त गुणगुणत आमच्यासोबत चाललेली होती. त्यामुळे वेळ कसा गेला ना कळलं नाही. दर्शन अगदी मनाप्रमाणे झालं आणि मनसोक्त मी देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून माझा प्रवास संपला आहे. इथून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आणि दिवसभराचा उपवास सोडण्यासाठी मस्तपैकी आधी पेट पूजा करून घेतली सगळ्यांनी आणि दिवस संपवला. बाय.